जय जिजाऊ जय शिवराय. आज आहे आपला 75 RD चॅलेंजचा 51वा दिवस. बघा स्क्रीनवर दिसत असलेला हा चार्ट आहे दीपक नायट्रेटचा. याच्यात आपण वेगळं आज स्टडी करणार आहे. याच्यात एक सगळ्यांसाठी आपण एक असा कॉल देणार आहे की तो येणाऱ्या काळात हा स्टॉक 3 पट करेल. म्हणजे हा 2000चा स्टॉक 2300चा स्टॉक कमीत कमी 5000-6000पर्यंत जाईल. हा स्टॉक ऑलरेडी आधी 3014पर्यंत गेलेला आहे. पण ही गोष्ट आहे 2021ची. आता बघू शकता हा स्टॉक 21पासून याच रेंजमध्ये आहे. इथं ब्रेकआउट फेल झालेलं आहे, इथंही फेल झालेलं आहे. बघू शकता इथून 21, 22 आणि आता 23. बघा येणाऱ्या 2024मध्ये या स्टॉकनं जर ब्रेकआउट दिला तर तो एक मल्टी इयर ब्रेकआउट ठरेल आणि तिथून डायरेक्ट स्टॉक 3 पट जाईल. मिनिमम डायरेक्ट तुम्हाला मी एक लॉंग पोझिशन घेऊन आता एक टाईप करून दाखवतो आणि सगळ्यांनी लागलं तरी आज स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. मिनिमम 5000 या स्टॉकची व्हॅल्यू होणार आहे येणाऱ्या काळात. 100% 3 पट हा स्टॉक वाढणार आहे. याच्या खाली म्हणजेच आपल्याला इथं स्टॉप लॉस लावायचा एक नॉर्मल छोटासा बघू शकता. तरी पण हा 9%चं होतं आहे आणि येणारे रिटर्न जे आहे ते डायरेक्ट 10%चा स्टॉप लॉस पकडून घ्या डायरेक्ट या लाईनच्या खाली. विशेष नाही किंवा स्टॉप लॉस लावायची खरं तर गरजच नाही. थोडा स्टॉप लॉस लावूच नका. स्टॉप लॉस याच्या खाली आल्यावर डायरेक्ट स्टॉप लॉस लावून घ्या. किंवा एक रेंज आहे समजा ही 2300ची. 2300ला तुमचा डायरेक्ट स्टॉप लॉस पाहिजे जर तुम्ही एक लॉंग टर्ममध्ये याला होल्ड करत असाल हा कॉल वगैरे. तर बघा हा होता दीपक नायट्रेटचे चार्ट जो की येणाऱ्या काळात 5000पेक्षा जास्त पर्यंत जाऊ शकतो. 5000च्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. पण कधी 2300-2400ची ही लेवल तोडल्यावर एक चांगलं रिटेस्ट झाल्यावर हा स्टॉक मल्टी इयर ब्रेकआउटमध्ये आपल्याला ठरू शकतो. मी इथं लिहून टाकतो एकदा मल्टी इयर ब्रेकआउट 2024मध्ये याच्यात कधीही मल्टी इयर ब्रेकआउट होऊ शकतो आणि तिथून स्टॉक 5000पर्यंत जाऊ शकतो. बस तुम्ही होल्ड करायचं आहे आणि ह्या लेवलला म्हणजे 2300च्या लेवलला तुम्हाला याचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. इथंच आपण थांबणार नाही. तर आता आपण दुसरा स्टॉक सेम याच सिच्युएशनमधला याच रेंजमध्ये असणार आपण दुसरा स्टॉकबद्दल बोलणार आहे. तो बँकिंग सेक्टरमधला स्टॉक आहे. तर या आपण त्याच्याबद्दल बोलूयात. तो स्टॉक आहे एक कोटक महिंद्रा बँकचा. बघू शकता हा स्टॉकसुद्धा एका रेंजमध्ये आहे. 21 ब्रेकआउट देऊ ब्रेकआउट फेल झालेला आहे. नंतर परत इथं 23ला टच केलेलं आहे आणि आत्ता येणाऱ्या काळात 2024मध्ये हा स्टॉक जो आहे सेम रेंज आहे. बघू शकता 2300-2400पर्यंत हा गेला असं 2200पर्यंत गेलेला हा स्टॉक आहे. तिथून 3 पट हा स्टॉक होणार आहे डायरेक्ट तिथून 3 नियोग किती हा पण स्टॉक येणाऱ्या काळात 5000 ते 6000 आपल्याला दिसू शकतो. या ब्रेकआउट झाल्यावर तुम्हाला हा स्टॉक होल्ड करायचा आहे. सिम्पल आहे. या इथं स्टॉप लॉस लावा किंवा इथं लावा आणि ज्याचं कॅपिटल खरंच काही मोठं आहे त्यांनीच हा कॉल वगैरे घ्या. उगाच 10-20 हजार रुपये पडलेले आहेत आणि घेतले आपण आणि त्याच्यातून परत हे सेल करून नंतर परत आपल्याला बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग करायचे आणि ते स्वप्न बघायचे 10,000चे 1,00,000 करायचे. तर असं होणार नाही आहे. त्यामुळे एकदम क्लिअर सांगतो तुम्हाला स्टॉक घ्यायचा असं तर मिनिमम 6 महिने 1 वर्ष तुम्हाला होल्ड केलं गेलं पाहिजे तर घ्या. आणि याचा स्टॉप लॉस सांगितलेला आहे 2027ला पहिला स्टॉप लॉस असेल आणि दुसरा स्टॉप लॉस असेल 1950ला. आणि हे जोक नाही आहे एक मल्टी इयर ब्रेकआउट भेटणं वगैरे. आणि यासाठी खरं तरी क्वालिटी स्टॉक आहे. 100 रुपयाचे आजचे स्टॉक नाही देते मी तुम्हाला. त्यामुळं तर तरच घ्या जर तुमच्याकडे कॅपिटल असेल तर. मल्टी इयर ब्रेकआउट 2024. व्हिडिओ लागला तर सेव्ह करून घ्या. कॉल नाही जरी घेतला स्टॉक जरी नाही घेतलं तरी कारण येणाऱ्या काळात तुम्हाला हे दिसलंच की ॲनालिसिस काय असतं आमचं ॲनालिसिस कसं आहे काय आहे हे सगळं येणाऱ्या काळात सांगालच. चला देणी जाऊ देश उराय भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओला.